स्पेस देणं जेवढं गरजेचं आहे तेवढा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. तुम्हीच तुमचे खूप बेस्ट फ्रेंड्स आहात हे तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही तुमचा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधा. खूप जणांना सवय असते उंबरठ्यावरती पाय ठेवायचे, उभे राहायचं नाही. ते कुलदेवतेचं स्थान आहे. खूप जण प्रत्येक वेळेला मला काहीतरी पाहिजे म्हणूनच जप ताप नामस्मरण करत बसतो. आज बसत नाहीयेत ना लोक, बसायलाच मागत नाहीत. बघ ना, 1 मिनिट बसायला म्हणतात की आमच्याकडे भरपूर विचार येतात. ही जी गरज स्वतःपुरतं बघण्याचं हे जे दृष्टिकोन लावलाय त्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार झालेले. कोणाला नाही आवडत वाहवा केलेली, कोणाला नाही आवडत शाबासकी दिलेली, कोणाला नाही आवडत कौतुक केलेलं. म्हणून ग्रॅटिट्यूड, जी गोष्ट तुला मिळाली आज, ती जी तुझी अचीवमेंट आहे ती सांभाळणं. पण मग ती छोटी असो किंवा मोठी असो. कसं असतं म्हणजे रात्री जर का नामस्मरण चालू असेल, समजा सकाळी उठलीस आणि त्या क्षणाला पण पटकन भगवंताचंच नाव मुखातनं पहिलं आलं तर समजून जर रात्रभर तेच चालू होतात. त्यामुळे करायचं असेल तर निस्वार्थी व्हा, समर्पित व्हा आणि मगच करा. जसं तुम्ही आता म्हणालात की दुर्लक्षित केलं जातं खूपशा गोष्टी, जसं की किचन मध्ये मोबाईल घेऊन जाणं आणि हे बोलणं. तर मी विचारेन की काय सांगाल आज की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या नाही करायला पाहिजे खरं तर घरामध्ये, पण ज्या सर्वसामान्य घरामध्ये आपण बघतो की त्या होत आहेत. खूप महत्वाचा प्रश्न आहे का हा. कारण एकतर सगळ्यात महत्वाची चूक कुठे झाली माहितीये, पूर्वी जेव्हा आपल्याला आई भरवायची तेव्हा चिवकाऊचे घास असे होत होते. आता मोबाईल समोर आणि एकच काहीतरी लावलेलं असतं, चायनीज बिनीज काही पण लावतात कोणत्या गोष्टी, मुलं ती बघत असतात आणि ते बघता बघता ते जेवतात. त्यामुळे इतकं रॉंग प्रोग्रॅमिंग होतं ना मुलांचं. एकतर लवकर चष्मे लागणं हे तर त्याच्यामुळे सुरू झालेलंच आहे. पण तुम्हाला वेळ नाहीये म्हणून तुम्ही एखादी गोष्ट काहीतरी लावून दिली त्यांना समोर, ती बघत बघत ते खातायत. हा फार चुकीचा संस्कार आहे. ही पहिली गोष्ट खोडायला पाहिजे. थोडासा वेळ, मुलं जेवायला जास्ती वेळ नाही काढणार जर का तुम्ही त्यांना फार छान गोष्टी सांगून प्रेमाने भरवलं, इकडे तिकडे हिंडून भरवलं. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. कळलं का? हा, जर का तो वेळ तुमच्याकडे असेल ना तर तुमची येणारी पिढी ही फार उत्कृष्ट घडणार आहे. कारण ती काय बघतीये तिथूनच ते प्रोग्रॅमिंग करतात. बरोबर, मग ती सवय लागते. मग पुन्हा हा मोबाईल जास्त बघतो म्हणून पण मला फोन येतात. सवय कोणी लावली होती? जेवतानाच तुला कंटाळा येत होता भरवायला, घरातल्या कोणत्याही व्यक्तीला, मी आईलाच दोष देत नाही. बरोबर, आई कामाला असेल तेव्हा कामवाली असेल कोणी असेल, पण तिला पण जर का तुम्ही सांगूनच ठेवलं की तू त्याला भरव नीट तेव्हा, तर ती ओबे करेल ती ऑर्डर. पण तीही तेच बघते की हे टीव्ही लावून देतात किंवा काय, तीही तसंच करून देईल. म्हणजे हा एक पहिलं लहान मुलांच्या साईडनी म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही घरामध्ये जेवायलाच बसताय महत्वाचं, तेव्हा टीव्ही वगैरे बघण्यापेक्षा तुम्ही काही डिस्कस करताय का गोष्टी? कारण एक तर वेळ नाहीये ना हल्ली कोणाला जास्त, एकमेकांसाठी वेळ नाही. तेव्हा बोला काहीतरी गोष्टींवरती, चर्चा करा आणि तेव्हा तुम्ही जेवता जेवता एक विचार विनिमय होतोय. तो दुसरा महत्वाचा आहे. कारण टीव्ही लावता, टीव्हीला फार वेगवेगळं बघतात, घाणेरडं सिरीज वगैरे सगळ्या बघतात. कळलं का? आणि मग त्याच्यामुळे तशी व्हायब्रेशन्स पोटात घालतात आणि मग तुमचे राग वाढतात बघ, अपसेट होतात प्रचंड. काही असं जरा काही झालं म्हणजे नुसती झोपत असतील ना ती माणसं तेव्हाच कदाचित ते शांत असतील थोडेसे, नाही ते एकमेकांवरती फार आरडाओरडा चाललेला असतो काही घरांमध्ये. ते स्वस्थ बसणारच नाहीत, समोरासमोर आले की चिडचिडच करते. हे सगळं ह्याच्यामुळेच आहे, कारण तुम्ही तुमचे ऑरा एकमेकांचे डिस्टर्ब करताय. बरोबर, स्पेस देणं जेवढं गरजेचं आहे तेवढा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. स्पेस मागतात ना प्रत्येक जण आजच्या तारखेला, मला स्पेस हवी आहे, पण रिस्पेक्ट आहे का? रिस्पेक्ट किती महत्वाचं आहे. जेव्हा तू रिस्पेक्ट देतेस तेव्हा गोष्टी प्रेमाने सुरू होतात. की जसं आता तुम्ही सांगितलं की जेवणाच्या वेळा सांगितलं, म्हणजे जेवताना मोबाईल नाही पाहिजे लहान मुलांसाठी, किंवा आपण एकत्र बसतो तेव्हा टीव्ही वगैरे ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तसंच घरामध्ये अशा कुठल्या गोष्टी की ज्या नाही असायला हव्या, म्हणजे इव्हन असायला सुद्धा हव्या, हे सुद्धा मी विचारेन. दुसरा प्रश्न की आजकाल स्वामींचं घर म्हणून पाठी लावली जाते, किंवा थर्ड आहे, एव्हिल आहे आपण म्हणतो, किंवा नजर न लागो म्हणून आपण काही काही गोष्टी ठेवतो. तर खरंच यांचा इफेक्ट होतो का ह्या सगळ्या गोष्टी? क्रिस्टल्स मध्ये विचारलंस तर इफेक्ट वेगळे असतात. स्वामींच्या याच्यामध्ये आपण कसं आहे की स्वामींचं घर हे जेव्हा आपण लिहितो बाहेर, म्हणजे लिहून कोणाला दर्शवण्याची गरज नाही. आज जे काही छत तुमच्या डोक्यावर आहे ते ईश्वर कृपेनेच आहे.
त्यामुळे ते मी लिहिलं म्हणजे तसं आहे हे स्वतःला पटवताय का तुम्ही, की समोरच्यालाच सांगायला जाताय की हे स्वामींचं घर आहे. व त्या घरामध्ये ती वास्तू जी सदैव तुम्हाला तथास्तू म्हणते, तिथे तुम्ही एकमेकांशी कसे वागताय स्वामींचं घर लिहून, हेही महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा गाड्या वगैरे प्रत्येकाच्या असतात, त्या गाडींच्या मागेही प्रत्येक जण स्वामींचे स्टिकर्स लावतो म्हणा किंवा कसलेही भगवंताचे कोणत्याही स्टिकर्स तुम्ही जेव्हा लावता, तेव्हा एक साधा विचार का नाही केला जात, की आज जेव्हा गाड्या उन्हातान्हात बाहेर असतात तेव्हा तुम्ही स्वामींना किती कडक उन्हामध्ये ठेवता, धोधो पावसामध्ये ठेवता. आज कोणताही पक्षी त्याच्यावरती शिट्टो, कळलं का? तुम्ही स्वतः घरात राहता आणि मग ते स्टिकर्स लावून आपण म्हणतो की नाही, एखादी गोष्ट जी जशी आहे त्याच्या व्हायब्रेशन्स तिथे सुरू होतात. मग जेव्हा तुम्ही हे असे प्रकार करता, तरी माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय लोकांना दर्शवायचं आहे की मी स्वामी भक्त आहे म्हणा किंवा काय, ते मनात असून दे, तुमच्या कृतीत असून दे. तुमच्या कृतीतनं व्यक्त व्हा ना तुमची भक्ती. ही तुमच्या सेवेतनं, तुमच्या वागणुकीतनं, तुम्ही दुसऱ्यांसाठी काय करत आहात निस्वार्थ भावनेतनं, हे कितपत पोहोचतंय, दुसरे कितपत तुम्हाला पावती देत आहेत त्याची, तेव्हा ते स्वामींना आपोआपच कळणार आहे. हे असं चिकटवून म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी स्वतः बिंबवतायत ज्या गोष्टी, त्यापेक्षा त्या कृतीतनं व्यक्त होणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. मी मगाशी पण तेच सांगितलं, आपल्याला फाउंडेशन स्ट्रॉंग करायला हवा, की कोणत्याही गोष्टीची भीती प्रोपगंडा करण्यापेक्षा ही गोष्ट मी कशी केल्यामुळे जास्त चांगली आणि सबळ होईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि ते सोडून फक्त दिखावेगिरी जी चालते ना, ती फक्त तेवढ्यापुरतीच राहते. मग तो शो ऑफ नका करू. महाराजांना काही गरज नाही. महाराजांचं स्थान, आज आमचं स्वतःच महाराजांनी दिलेला जो आशीर्वाद आहे, एक अगदी औदुंबराचं झाड आणि महाराजांनी दिलेला गोटा असं ते तिथे मंदिर, एकदम सात्विक शांत. तिथे काही मोठ्या ब्युटिफिकेशन नाहीत, काही नाही. पण जेव्हा तुम्ही तिथे बसता तेव्हा ती कनेक्टिव्हिटी जी मिळते ना, ती तुम्हाला कुठेही लाखोचा खर्च करून सुद्धा भेटणार नाही अशी असेल. बरोबर. मग तिकडच्या लहरी महत्वाच्या. मी नुसतं काही लावतीये काय करते त्याच्यापेक्षा मी माझ्या वर्तणुकीतनं काय समोर दाखवतेय, कारण ते सगळीकडेच आहेत ना, ठाई ठाई आहे. तुमचा भाव महत्वाचा आहे. तुझा भावच शुद्ध नसेल आणि मग मी नुसतं सगळीकडे स्लोगन लावते कोणत्याही प्रकारचे, तर ते लावूनही उपयोग काय होणार. बाहेर स्वामींचं घर पण आतमध्ये घरामध्ये मी क्लेश आहेत, हा मी पण आहे, छळणूक आहे, कोणाला तरी तुम्ही एकमेकांना त्रास देताय, त्या सगळ्या गोष्टी असतील तर मग तुमचा उपयोग काय त्या पॉइंटला. मग बरोबर, ते स्वामींचं घर होऊ शकतच नाही. घर स्वामींचंच असेल कायम, कुठचंही जे तुमचं आराध्य आहे, जे तुमचं इष्ट आहे त्यांनी दिलंय म्हणून आहे, पण त्याचा रिस्पेक्ट ठेवणं, त्या व्हायब्रेशन्सला स्वतः सरेंडर होणं हे महत्वाचं आहे. म्हणून तर मगाशी आपला टॉपिक पहिला जो झाला होता की घरामध्ये आई वडील आहेत ते कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत, त्यांना येता जाता कोणी विचारत नाही, त्यांच्यातलं देवत्व नाही का दिसत, त्यांचा येता जाता इन्सल्ट करायचा, त्यांचंच लुबाडून सगळं खायचं आणि त्यांनाच परत गरजेपुरतं वापरायचं, ह्या ज्या जर का गोष्टी होत असतील तर तुम्ही कितीही काही करा, त्या गोष्टी काहीही उपयोगाच्या ठरणार नाही. सुरुवात स्वतःपासून करायची आणि मग पावती समोरच्यानी द्यावी. पण मग हे व्हायब्रेशन घराचे छान ठेवण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना की खूप वेळेला असं होतं, काही जणांच्या घरात आपण एंटर केल्यानंतर आपल्याला एक वेगळी वाईब येतात, खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप शांत वाटतं, एक वेगळं समाधान वाटतं. आणि काही जणांच्या घरामध्ये आपण एंटर केल्यावरती अचानक काळोख असं, म्हणजे सगळ्यांना नकोसं वाटतं. मग हे व्हायब्रेशन ते कशी आपण करू, काय माहितीये का, त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींवरतीच ते आहे. कळलं का. स्वतःच्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे स्थान स्वामींनी दिलेलं आहे आपल्याला राहायला, ते आपण मंदिरात राहत आहोत हे कन्सिडर करणं, हे मनात बिंबवणं की हे घर नाही, हे मंदिर आहे आणि मला महाराजांनी ह्या मंदिरात राहायला एक स्थान दिलं. आम्ही आमच्या घरामध्ये हेच एक तत्व ठेवलेलं आहे, हा प्रिन्सिपल आहे की हे महाराजांचं स्थान आहे, इथे महाराज राहत आहेत आणि महाराजांनी आपल्याला
छत्रछायेखाली घेतलं आहे, तेव्हा तिथे निर्माण होणारी जी वलय आहे, जी स्पंदन आहे, ती तुम्हाला एक सात्विक ऊर्जा देतील. प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा कॉर्नर तसा असावा. म्हणजे आता रेकी करणारे जे आहेत ते स्वतःचा एक हिलिंग एरिया स्वतःचा डेव्हलप करतात. तिथे ते एंजल्स म्हणा, क्रिस्टल्स म्हणा ठेवून आपली स्वामींचं जे काही आहे, जे काही जे जे ज्या ज्या गोष्टीला ते मानतायत त्या गोष्टींचं एक अल्टर म्हणतो आपण, जे जसं आपलं देऊळ असतं तसं ते एक गोष्ट तिथे जेव्हा तुम्ही स्थापन करता आणि तिथे तुम्ही सातत्याने हिलिंगला बसत आहात, तिथे साधनेची एक जागा तुम्ही नित्यनियमाने ठेवली आहे, तर तो जो कॉर्नर असतो ना, त्या कॉर्नरला बाजूचा कोणी येऊन नंतर बसला ना, तरीही त्याला तुम्ही मंदिरात बसल्यासारखेच भाव निर्माण होतील. आणि हे होतं म्हणजे अगदी लाखो टक्के होतं. मी 100%वरती कधीच नसते. आणि तेवढे डिवाइन एनर्जी तिथे पोहोचतेच. कारण रेकीमध्ये सिम्बॉल्स झाले, त्या पॉवर्स देत असतात. त्या सगळ्या गोष्टी हिलिंगमधून तुम्ही फार एक उत्कृष्ट लेवलवरती स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा गुरूंना दिसतं की आपला शिष्य हा काहीतरी समोरच्याला चांगलं देऊ पाहतोय, तेव्हा त्यांच्या येणाऱ्या ऊर्जा त्या तुम्हाला मदतीसाठी असतात. तुमच्या आपण म्हणतो ना, यशाला कारक असतात. मग असा एक झोन, असं एक घरामध्ये आपल्या स्थान नेहमी असावं. आता छोटंच घर आहे तर आपण घरात मंदिर असतं, बरोबर, मंदिर आहे, त्या मंदिराच्याच इथे म्हणा, पण त्या मंदिराच्या बाजूला स्वच्छता आहे का? घरामध्येच कसं आहे की स्वच्छता ठेवण्यासाठी श्रीमंती गरिबी लागत नाही. तिथे काम करण्याची तयारी पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये कामाचीच तयारी हवी. जर का घर हे तू जसं म्हणालीस की आपण काय ठेवून जास्त स्पंदन त्याची वाढवू शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे काही अनवॉन्टेड गोष्टी आता तुटलेल्या फुटलेल्या आहेत, पण माझ्या जुन्या आठवणी आहेत म्हणून ठेवून देणं ह्या नकारात्मक ऊर्जेला कारक ठरतात. त्यामुळे त्या पहिल्या काढून टाका. दुसरं, मार्केटमध्ये गेलात आणि मला ही गोष्ट आवडली आणि म्हणून मी जर का ती घेत असेल, तर ती फक्त जागा ऑक्युपाय करणार आहे, ती तुम्ही काही वापरणार नाही. एक रूल लावा, स्वतःचा वॉर्डरोब आहे म्हणा किंवा काही गोष्टी, स्पेस क्रिएट करावी लागते. आणि जशी तुम्ही स्पेस क्रिएट कराल तुमच्या लाईफमध्ये स्पेस क्रिएट होते. वॉर्डरोबमध्ये इतक्या तुमच्या आपल्या बायकांच्या साड्या म्हणा किंवा ड्रेस इतके खचाखच भरलेले असतात की रूल लावाय. म्हणजे माझा जसा रूल आहे, मी जर का 2 कपडे मला घ्यायचे असतील तर मी आधीचे 4 कपडे काढून टाकेन. मग हा रूल म्हणजे रूल. मग मी दुसरे घ्यायला जाणार नाही, मला ते 4 द्यायचेच आहेत, तर माझे दुसरे येतील, तर ती स्पेस निर्माण होत राहील. साधं एक आपला ड्रॉवर, घरातला ड्रॉवर जरी तू स्वच्छ करायला घेतलास ना, तरी त्या दिवशी तुला किती हलकं वाटेल तू विचार कर. आणि करूनच बघा. एखादा ड्रॉवर, एखादी गोष्ट घरातली रोजच्या रोज की हा मी एक कप्पाच फक्त साफ करे, अख्खं घरच दिवाळीच्या वेळेला साफ करायचंय तेव्हा लक्ष्मी येते असं नाही. ते स्थानच त्यांचं आहे आणि तिथे कायमच त्यांना वास्तव्य करायला आवडेल जर का तुम्ही क्लटर्स नाही तयार करणार. बरोबर. मग ते विचारांचे असो किंवा या अनवॉन्टेड गोष्टींचे असो. तसं घरातला उंबरठा आहे. जेव्हा तुम्ही एंटर करताय, तो उंबरठा ओलांडून जेव्हा तुम्ही आत येता, खूप जणांना सवय असते उंबरठ्यावरती पाय ठेवायचे, उभे राहायचं. नाही, ते कुलदेवतेचं स्थान आहे. तुम्ही रोज दरवाजा आतून बाहेरून पुसा, स्वच्छ लाल फडक्याने पुसा. अत्तर घ्या त्या फडक्याला, अत्तराने दरवाजा पुसा, अत्तराने उंबरठा पुसा. 2 थेंब दुधाचे उंबरठ्यावरती सोडा. दर गुरुवारी हळदीचं लेपन करा उंबरठ्यावरती, ज्यांना वेळ आहे त्यांना. अदरवाईज जाताना, ऑफिसला जाताना एक साधा लाल रंगाचा फडका आपण बाहेर बाजूला ठेवूनच दिला दरवाजाच्या इथे, पुसून गेलो तर तुम्हाला व्हायब्रेशन्स चांगल्या भेटणार आहे. या छोट्याशा गोष्टी आहेत, त्याला 2 मिनिटं पण जास्तीची लागत नाही. पण नित्य नियमाने केलं तर त्याचा इफेक्ट, जसं उंबरठ्याचं मी म्हटलं तुला, उंबरठा जर का हळदीने आपण लेपतो किंवा 2 दुधाचे थेंब जेव्हा सोडतो उंबरठ्यावरती, तेव्हा काय होतं माहितीये का, तुम्हाला बघायचंय वरती आपली फ्रेम असते ना दरवाजाची, 2 थेंब तिथे सोडले की त्या फ्रेमकडे बघून सांगायचं आपल्या कुलदेवतेला की आमच्या घरावरती तुमचे लक्ष असून दे. हे जे आम्हाला दिलं आहे तुम्ही, ते आम्हाला वाढवायला कारक ऊर्जा आम्हाला मिळून दे. हे सांगावं, बोलावं तिच्याशी आणि आतमध्ये कामाला निघून जावं किंवा बाहेर जाताय कुठं तिथे निघून जावं.
पण सांगावं, हितगुज करावं. बरोबर. आपण मित्रमैत्रिणींशी हितगुज करतो की नाही, हो हो. पण तुम्ही भगवंताशी हितगुज करता का? आज पूजा करायची म्हणून करायची, एक काम आटपायचं म्हणून आटपायचं, हा भाव असेल तर जसा भाव तसंच ते व्यक्त होणार आहे. बरोबर? सगळेच येऊन काही तुला जास्तीची वाहवा देणार नाहीये. जशी तू त्यांना ट्रीट करतेस तसं तुला ट्रीटमेंट मिळणार आहे. बरोबर. मग जेव्हा भगवंतासारखा भगवंत, त्याच्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं वेळ नाहीये. ती आटपायची म्हणून जर का गोष्ट करत असाल आणि मग मागताना मात्र सगळं मागत बसणार आणि मग देत नाही का म्हणून कंप्लेंट पण करणार, राग आला म्हणून त्यालाच बोल लावणार आणि रडत पण त्याच्यासमोरच बसणार. ह्या पण हे इतकं कुठच्या गोष्टी महत्वाच्या आल्या? आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या मते त्या खूप ऑफकोर्स, महत्वाच्या आहेत. जसं की तुम्ही ऑफकोर्स. दरवाजा म्हणालात, आज उंबरठा माझं म्हणालात. बाळकृष्ण आहे घरामध्ये, त्या बाळकृष्णाला किंवा गणपती आहे, मी अक्षरशः हातात घेते, त्याचा पा घेते. घ्या ना लाडकोडी आपण तुम्ही, म्हणतो. करा ना लाड, कारण त्याला जिवंत आहे तो. तुम्ही त्याची स्थापनाच केली ना, प्राणप्रतिष्ठा करूनच त्याला मंदिरात बसवलंय. बरोबर. मग तो आहे ह्यावरती का म्हणजे तुम्हाला डाऊट आहे? लॉजिक लावायचं. साध्या साध्याच गोष्टी असतात, पण काय असतो, आपण त्याचा विचार न करता एक दिलेला आहे ना, चाललंय ना, चालवायचंय ना, ह्या जर का तुम्ही गोष्टींमध्ये अडकलात ना, तर मिळताना सुद्धा तुम्हाला ते तसंच मिळणार. इव्हन एक सवय लहानपणी होती की संध्याकाळी आपण श्लोक म्हणतो, हो. आपले शुभंकरोती वगैरे. आता कुठेतरी ते सगळं लोप अगं वेळच नाही ना, त्या वेळेला घरातच कोणी नसतात. हो. तर ते आता ते काय कामावरती तुमच्या, पण जिथे असाल म्हणून आपलं 8 वाजताचं नामस्मरण आहे. जे स्वामींच्या कडून ज्या गोष्टी आल्या आहेत त्यांच्या आदेशानुसारच ती गोष्ट होती. 8 वाजताचं नामस्मरण हे एकत्रित नामस्मरण आहे. जसं आता हा जो तू टॉपिक काढलास की त्यावेळेला दिवाबत्तीच्या वेळेला घरात कोणी प्रेझेंटच नाही, काही नाही, पण 8 तर सगळ्यांच्याच घड्याळात वाजलेले आहेत, कुठेही तुम्ही असाल. पण निदान 5 मिनिटं तेव्हा एकत्र नामस्मरण म्हणजे तिथे काही मी झूम लिंक देत नाहीये, तिथे कोणत्याच काही तुम्हाला कनेक्शन्स दिल्या जात नाही की ह्या जॉईन करा आणि इथे नामस्मरणाला बसा. जिथे असाल तिथे, गृहिणी असाल, घरात किचन मध्ये आहात, चपात्या करतायत, काही जेवण शिजवतात, काही त्यावेळेला 8 वाजले, एक रुटीन सेट झालं की तुम्हाला आपोआपच लक्षात येतं 8 वाजले, नामस्मरण सुरू करा. एक 5 मिनिटं करा. आज तू तुझ्या घरातनं करशील, मी माझ्याकडून करेन, 100 जण 100 ठिकाणाहून 8 वाजता एकत्रित जेव्हा हे नामस्मरण होतं तेव्हा एक यज्ञाचं स्वरूप त्याला मिळतं. त्या ज्या स्पंदनं, जी व्हायब्रेशन्स आसमंतामध्ये जातात, कारण हे निस्वार्थी नामस्मरण दिलेलं आहे स्वतःसाठीच. खूप जण प्रत्येक वेळेला मला काहीतरी पाहिजे म्हणूनच जप ताप नामस्मरण करत बसतो. तिथे आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आज कोणीतरी मूल जन्माला आलंय समजा, आज त्या मुलाला काहीतरी गरज आहे, आरोग्याच्या कुरबुरी आहे, तेव्हा जर का ते नामस्मरण तुमचं झालं, ही जी स्पंदन आहेत ना, जसं मगाशी म्हटलं, जी निगेटिव्हिटी असते तिथे जास्त एनर्जी खेचल्या जातात ना, तसं जिथे गरज आहे तिथे ही स्पंदनं एकत्र होऊन महाराजांचं कार्य तिथपर्यंत पोहोचतं आणि तुमच्या हातून नकळत कोणासाठी चांगलं होऊन जातं. ज्याचे ब्लेसिंग्स तुला कधी आणि तो जॅकपॉट कधी तुझ्यासाठी ओपन होईल ना, हे तू समजू शकत नाहीस आणि तुला कळणार पण नाही. आणि कधीतरी तू म्हणतेस बघ, आज एकदम काय माहिती नाही, अचानक लक माझं फॅक्टर वरती आलं आणि असं न होणारं काम सहज झालं. कारण तेव्हा ही कुठची जी गोष्ट असते ती त्या गरजेच्या वेळेला ओपन होते, ती रोजच्या रोज ओपन होण्यासाठी नाहीये. म्हणून तो एक ट्रेजर बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आपण साठा करायचा असतो. ते काही हवंय म्हणून नाही, तर काहीतरी कोणाला तरी द्यायचंय म्हणून. तू द्यायचा भाव ठेवलास तर तुला देण्याचा भाव मिळेल. नेहमी आपण हवंय हाच भाव ठेवतो आणि तिथेच म्हणजे प्रोग्रामिंगच रॉंग आहे. हा फाउंडेशन फाउंडेशन सगळीकडे हेच आहे ग, म्हणजे फक्त माझं माझं माझं, मी 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 आणि कामापुरतं वापरणं, गरजेपुरतं कॉल येणं, फोन आपण बोलतो, मेसेजेस करतो गरजेपुरतं. ही जी गरज 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 स्वतःपुरतं बघण्याचं हे जे दृष्टिकोन लावलाय ना, त्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार झालेली आहेत. पण अजूनही त्यातूनही माणुसकीला जपणारी लोक तेवढीच आहेत, सगळीच तशी नाहीत. आणि ती माणसं आपल्याला कुठे ना कुठेतरी उपयोगी येतातच, कारण ती माध्यम म्हणूनच असतात असं आहे. त्यामुळे घर हे एक विशिष्ट ऊर्जा घेऊन असतं. घराच्या भिंती आपण म्हणतो ना, घराचे वासे, प्रत्येकाला एक म्हणजे एक लाईफ आहे. बरोबर, कळलं? आणि ते लाईफ तुम्हाला टिकवायचं आहे, त्या माणसांमधून ते टिकतं. जो माणूस तुला खटकतोय, जो तुला आवडत नाहीये, आणि असा माणूस जर का तुझ्या घरी आला समजा, अशा वेळेला त्या माणसाला माझा पटत नाहीये म्हणून मी त्याचा इन्सल्ट करणं
त्याच्याशी फार वाईट वागणूक करणं आणि तो त्रासाने तुझ्या उंबरडा क्रॉस करून बाहेर जाणं, ह्यामुळे तुझ्या घरातल्या व्हायब्रेशन्स खूप काळापर्यंत डिस्टर्ब राहतात. तुझे जे काही हेवे दावे असतील, जे काही दोषारोप असतील, ते बाहेर. जर का तो आता तुझ्या घरी आला ना, काहीतरी तुम्ही ठेवलंय, पूजा अर्चना काही आहे, आणि तो न पटणारा व्यक्ती आहे, तो कुटुंबातला एखादा व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर तुझं पटत नाही, पण तो आलाय तेव्हा. पण तेव्हा अतिथी देवो भव, तेव्हा त्याचा आदर सत्कार करणं आणि त्याला हसतमुखच घराच्या बाहेर पाठवणं हे सर्वस्वी घरातल्या व्यक्तींचं कर्तव्य. तेव्हा तुम्ही आज माझ्याशी पटत नाही, आम्हाला ह्याच्याकडे मी लक्षच देणार नाही, रुसून फुगवा ठेवलात, हे त्यालाही कळणार, तुम्हालाही कळणार. एनर्जी तुम्ही तुमच्या घराची डिस्टर्ब करणार आणि तो जाताना पुन्हा मी आलो तरी मला काही ट्रीट केलंच नाही असं करून अजून जास्तीचा वाईट विचार करून बाहेर पडणार आणि मग तुमचे व्हायब्रेशन्स बदलणार. बरोबर. आणि त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते पुन्हा इथे एक्झॅक्टली त्याचं कर्म त्याच्याकडे. बरोबर. आला तुमच्या घरी की नाही, मग तुम्ही छानपैकी ट्रीट करा. त्याचे संस्कार कमी आहेत म्हणून तुम्ही का लो वरती येता? तुम्हाला तुमचे संस्कार उत्तम दिलेले आहेत की नाही, मग तुम्ही तुमच्या संस्काराला जागा आणि तुम्ही तुमच्या संस्काराप्रमाणे व्यक्त व्हा. पण खूपदा ना असं खूप प्रश्न असतात की आपण छान करतोय, आपण विचाराने चांगले आहोत, आपण पॉझिटिव्ह थिंकिंग आहोत, पण जसं आता तुम्ही उदाहरण दिलं की घरातल्या एखाद्या व्यक्तीशी पटत नाही किंवा बाहेरून येणारा माणूस आहे, पण कुठेतरी ही साधना आपल्याला ते व्हायब्रेशन सुद्धा बदलायला मदत करते. हो ना, कारण अगं तुझा ऑराच एवढा तू स्ट्रॉंग करतेस, त्यामुळे त्या व्यक्तीला खूप काही छान मिळतं नकळत. आणि जी वाईट विचार करणारी असते तिला फक्त जर का तू सारखे ब्लेसिंग्सच पाठवत आहेस तर त्याच्या विचारामध्ये तू तुझ्या विचारातून सुधारणा करू शकतेस. एवढी ताकद आहे. आज जेव्हा आपण रामायण महाभारत बघायचो पूर्वी, समोरून बाण सोडायचे, इथून पण बाण सोडायचे आणि दोन त्याचे आगीचे गोळे असे ढापदिशी फुटायचे. मग काय होतं, समोरून तो आग ओकतोय म्हणून तूही आगच ओकतेस. मग ते जेव्हा दोन त्या व्हायब्रेशन्स मिळतात तेव्हा तो स्फोटक बनतोय ते आणि तो ब्लास्ट होतो. त्यापेक्षा जर का त्याला त्या एनर्जीज वाईटाच्या फेकायच्या आहेत, पण तू सात्विक ऊर्जा जी महाराजांनी सक्षम आहे त्या एनर्जीज त्यांच्या आहेत, तुझ्या नाहीच मी म्हणेन, तत्वाशी निगडीत आहेत आणि त्या ब्लेसिंग्स तू तिथे जर का पाठवतेस, अशा वेळेला तिथे तू बर्फाचं पाणी मी म्हणेन मग, म्हणजे तो आगीचा गोळा आणि तुझं बर्फाचं पाणी, मग ते बर्फ त्या आगीला क्षमवतोय, तोही व्यक्ती आपोआप थंड होतोय. पण कुठेतरी स्वतःचं प्रोग्रामिंग करणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. कारण काय होतं म्हणजे फॉरगिव्हनेस वरती माणूस येत नाही. माफ करणं, हा, कारण ते कठीण वाटतं. कारण ह्यानी माझ्याशी एवढं जर का वाईट वागलं आहे, त्रास दिला आहे, तर मी का ह्याला ब्लेसिंग्स देऊ. पण पुन्हा तेच त्याचं कर्म त्याला घडवायचं आहे आणि म्हणून तो तसा घडला, म्हणून तो तसा बोलला. पण तू तुझं कर्म घडवतेस ना, मग तुला काय योग्य वाटतं ते तू बोल. तू जर का त्याच्याच प्रमाणे बोलणार असेल तर तुझ्यात आणि त्याच्यात फरकच नाही. हे हा माझा ना पुढचा प्रश्न होता, कारण खूप वेळेला असं होतं की आपण कुठेही असो, ऑफिसमध्ये असो, घरी असो, कोणाशी तरी वादविवाद होतात, ही मला असंच बोलली, तुम्हाला तसंच बोलला, हे विचार घेऊन आपण जातो. रात्री झोपताना पण हेच विचार असतात. असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही रात्री झोपताय त्यावेळेला तुम्हाला कोणी काही बोललंय तर त्याला डोळ्याच्या समोर आणा, माफ केलं तुला असं म्हणा आणि शांत झोपा. पण असं होऊ शकतं का की असं फॉरगिव्ह करणं, कारण आज आपण बघतोय रस्त्याने जाताना त्यासाठी तुला तुझी लेवल अपग्रेड करायला लागणार. साधारण सर्वसामान्य माणसाच्या कुवतेच्या बाहेर आहे ते. मी जर का काही दुःखात त्रासामध्ये आहे आणि त्याप्रमाणे मी रात्रीमध्ये झोपते, पण समोर जी व्यक्ती आहे ज्याच्यामुळे मला दुःख झालं, त्रास झाला, ती माझीच आहे हे जर का मला माहित असेल तर बॅक ऑफ द माइंड माझं सबकॉन्शियस माइंड माझी आहे म्हणूनच कन्सिडर करणार आहे. कळलं का? त्यामुळे अगेन दुसऱ्या दिवशी तुम्ही ब्लेसिंग्सच करणार. तिथे मनात खट्टू होण्याचा विचार येऊच शकत नाही. जर का ती व्यक्ती तुमचीच आहे, आता दुसरी व्यक्ती आहे ती तुमची नाही आहे, तर त्या व्यक्तीबद्दल एवढा विचार करण्यात ती इम्पॉर्टन्सच कॅरी करत नाही, तर रात्री तिच्याबद्दल विचार करण्याची गरजच नाही. कळलं का? तेवढं प्रोग्रॅमिंग ते जमलं पाहिजे ना, ते तिकडे जमतं. पुन्हा फाउंडेशन वरती येईन मग. हो, आणि कसं आहे की इथे प्रत्येकाला म्हणजे तू विचार कर ना, साधी गोष्ट आहे, एक एक्झाम्पल म्हणून सांगते मी तुला, की तू एखाद्या नाटकात काम करतेस, तुझी बेस्ट फ्रेंड आहे, ती त्या नाटकात राणीचं काम करते आणि तुला सर्वंटचं काम दिलं तिच्या, आणि ती तुला खूप बडबडतीये वगैरे, असो एकदम असा तो रोल आहे तुमचा.
तर तशा वेळेला ते जेव्हा नाटक प्ले होतंय, लोक टाळ्या वाजवत आहेत वगैरे सगळ्या, तुला ती अशी घाणघाण बोलतेय काहीतरी असं आणि तू अगदी अशी खूप दयनीय अवस्थेमध्ये दाखवली असते ह्याची, पण तू तुझं कॅरेक्टर करतेस की नाही, तेव्हा लोक टाळ्या वाजवत आहेत तिथे की एवढी सहन करते बाई, सहनशीलतेच्या कुवतीच्या पलीकडे असले तरी त्या गोष्टी असं, कारण तुला अवॉर्ड पाहिजे तुझ्या कॅरेक्टरला दिलेला. तेव्हा ती काय बोलतेय हे तिथे फक्त प्ले आहे, तो तिला एक स्क्रिप्ट दिली, ती स्क्रिप्ट ती वाचते आणि तुझी स्क्रिप्ट तू फॉलो करतेस. जीवन पण एक रंगमंचच आहे ना. आज मला जी स्क्रिप्ट दिली ती मी वाचणार, तुला जी दिली ती तू वाचणार आहेस. मग राग येण्याचा संबंध येतो कुठे? कारण कळत नाहीये ना त्यांना, कारण त्यांच्या हातामध्ये ती स्क्रिप्ट आहे, त्यांचा दोष नाहीये तो. हा, जर का ती स्क्रिप्ट अपडेट झाली, अपग्रेड झाली, तर ते वेगळ्या स्क्रिप्टवरती पोहोचू शकतात, पण हे त्यांचं कार्मिक झालं, त्यामुळे आपण नाही उतरायचं. आपण आपलं कार्मिक हा, म्हणजे जर का, कारण जसं नाटक संपतं तशा तुम्ही दोघी लगेच मैत्रिणी बनता ना मग. तेव्हा तुम्ही त्या राणी आणि सर्वंटच्या रोलमध्ये नाही येणार. बरोबर, असं आहे. मग ते जर का आपण अग्री करतो तर ह्या ह्याच्यामध्ये पण भरपूर रोल आपण निभावतोय, पण कोणत्या रोलला आपण किती महत्व देतोय हे जर का बघण्याची दृष्टी आली ना, तर मला कळेल की मला कोणाबद्दल काय, किती विचार करायचा आणि एक्झॅक्टली माफ कसं करायचं, एक्झॅक्टली मला कोणाला फार इम्पॉर्टन्स द्यायचंय आणि मला काय व्यावहारिक दृष्ट्या करायचंय, मला काय प्रापंचिक दृष्ट्या करायचंय, मला कोणत्या लेवलवरती कोणत्या गोष्टी करायच्या, तर तिथे तुमची कनेक्शन्स डेव्हलप होतात. खूप सुंदर उत्तर होतं. आणि ह्यातनंच मेन सगळ्या जे म्हणतात ना, हा, कारण मग रागाचं मेन हा म्हणजे कारण मूळ काय आहे ते तुम्हाला कळून दे ना. फॉरगिव्हनेस वरती माणूस यायला लागतो त्याच्यामुळे. बरोबर, असं आहे. ब्रह्ममुहूर्त आपण म्हणतो, महत्व आहे ब्रह्ममुहूर्ताचं. नेमकं काय महत्व आहे ब्रह्ममुहूर्ताचं? कसं असतं ग की ब्रह्ममुहूर्ताला खूपशी निगेटिव्ह माइंड ही झोपलेलीच असतं, मी तर म्हणते. कारण जर का तुम्ही 3-3:30ला, जसं आमचं सुवर्णशक्ती ध्यान असतं, तेव्हा सगळं अगदी पहाटेला 3ला उठतातच. 3:15-3:30 पर्यंत आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून महाराजांच्या समोर दिवा लावून 1:45ला माझा एक व्हिडिओ ऑडिओ रिलीज होतो, ते ऐकून सुवर्णशक्ती ध्यानाला बसायचं असतं. एक 8 दिवसाची प्रोसेस असते. तर यामध्ये जेव्हा ती लोक एक्सेस करतायत त्या गोष्टीनं, त्यांना ते कळते ब्युटी वर्षभर राहते असं आहे. तर हा जो वेळ आहे दिलेला अमृत वेळ, तर त्यामध्ये जेव्हा निगेटिव्ह माइंड्स आपण जी म्हणतोय, जी झोपलेली आहेत, ती माइंडमध्ये काही क्लटर घेऊन चुक काही करत नाही, गप्प आहेत झोपून, तेव्हा तुम्ही तुमची छान अशी देवाची कामं करताय, म्हणजेच तुमचा रस्ता मोकळा होतो. डायरेक्ट तुम्ही काही संपर्क करायचा तो करताय त्या एनर्जीशी, बरोबर. त्यामुळे तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतात. जसं जसं टाइम पुढे जातो तुमचा, तसं काहीच न करणाऱ्यांना काही करणं बेटर आहे. म्हणजे असं नाहीये की मला काही काहींना शिफ्ट वर्क आहेत, त्यांना नाहीच आहे, संभव नाहीये ती गोष्ट करणं, कळलं का. तर दॅट इज ऑप्शन, की म्हणजे तो आता तुम्हाला तरी तुम्ही करतायत तेवढंच निभावलं की म्हणजे बाबा निदान बसतायत. पण ज्यांना ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ह्या वेळेमध्ये करू शकतात, तर त्यांनी जरूर ती वेळ कॅप्चर करावी. कारण जसं मला अर्ली मॉर्निंगला फ्लाईट पकडायची आहे, अर्ली मॉर्निंगला मी निघते फ्लाईट पकडायला, तर मला रोड खूप आपले ट्रॅफिक फ्री आहेत, मी पटकन पोहोचते. तेच मी दुपारी 12-1 वाजता निघाले तर मला फ्लाईटच्या आधी 3 तास मला जर्नीलाच निघायचंय, कारण मी ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे मला माहितीये. मग का, कारण तेव्हा तिथे ट्रॅफिक जॅम झालं ना लोकांचं, तसं मॉर्निंगला नाही आहे. मग मी जास्त लगेच रीच होते माझ्या गोलपर्यंत. जर का तुम्हाला गोल लवकर जास्त अचीव्ह करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्त, कारण तेव्हा एक डिवाइन एनर्जी ही वेगळीच असते ना. कामाचा लोड आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये बघितलं तर भगवंतावरती पण तेव्हा कमी असतो, मग कारण ऐकायला खूप गोष्टी कमी मिळतात तेव्हा, म्हणजे खूप कमी माणसं जी सात्विक ऊर्जा घेऊन ती बसलेली असते, रांग कमी असते. एक्झॅक्टली. त्यामुळे ब्रह्ममुहूर्त महत्वाचं. तसंच ग्रॅटिट्यूड आजकाल सांगितलं जातं की रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना तुमचा दिवस कसा गेला किंवा दिवसातल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही थँक्यू आहात, ते ग्रॅटिट्यूड लिहा. ह्याने सुद्धा फरक पडतो का आयुष्यामध्ये? ग्रॅटिट्यूड शिवाय तुझं आयुष्यच नाही, म्हणजे मी तर कन्सिडरच करत नाही. कारण एकूण एक गोष्ट ही तुझ्या समर्पण करण्यावरतीच आहे.
आणि तिथेच ग्रॅटिट्यूड येतं. कारण आज मी उपभोग घेणारी गोष्ट ती मला का उपभोगायला मिळाली ह्याची जर का जाणीव मी ठेवली तर मला आतूनच वाटेल की मला थँक्यू बोलायचंय. पण ती जाणीव तयार व्हायला पाहिजे ना, म्हणून फाउंडेशन. कळलं? कारण नुसतंच मी वापरतोय बरोबर. आणि मला त्याचं गरजेपुरतंच वापरणं आहे, मला त्याचं महत्व पटलंच नाही, तर तिथे ग्रॅटिट्यूडची भावनाच निर्माण होतात. तिथे व्यवहार होतो फक्त. आणि जिथे व्यवहार होतो तिथे गोष्टी फार वेगळ्या लेवलवरती असतात, त्या वरच्यावरतीच असतात. आतून जे कनेक्शन आहे ना ते ग्रॅटिट्यूडचं आहे. म्हणून ग्रॅटिट्यूडचं खूप महत्व आहे. कारण साधी गोष्ट आहे ना ग, आपण आई वडिलांना पाया पडतो, मोठ्यांना वडीलधाऱ्यांना नमस्कार करतोय, एक ग्रॅटिट्यूडच आहे ना. त्यांचे आशीर्वाद पाहिजेत आणि आपण ब्लेसिंग्स मध्ये आहोत, त्या गोष्टी आपण मान्य करतो. आणि म्हणून आपली साहजिक एक जी गोष्ट घडते, थँक्यू म्हणा किंवा कोणत्याही वेगळ्या ह्याच्यात, म्हणजे एखादी छान मनापासून आपण थाप देतो, शाबासकी देतो कोणत्याही गोष्टीला, काहीही जे तुमचं मनापासून घडतं, त्यासाठी लिखापट्टीच करायची गरज नाही. आय थँक्यू दिस, थँक्यू दिस, थँक्यू दिस. तुला आतून एक ना रेसिटेशन व्हायला पाहिजे. नामस्मरण कसं आहे बघ, नामस्मरणामध्ये पण ना तू बोलतेस, पण जेव्हा नामस्मरण न बोलता आतमध्ये सुरू राहतं ना, तेव्हा ते पोहोचलं. उठता बसता साधी आपण झोपताना कूस जरी बदलली तरी श्री स्वामी समर्थ किंवा जे काही नाम दिलंय ते तुम्ही बोलताय, तेव्हा समजून जा ते रुळलं आतमध्ये, ते रक्तात भिनलं. तसंच ग्रॅटिट्यूड आहे. मी एखादी गोष्ट वापरली, आज मी तुझ्याकडून उठेन जाईन, तेव्हा आज मी इथे बसायचं मला महाराजांनी भाग्य दिलं, तो माझा ग्रॅटिट्यूडच राहील. तो मी जो सुरुवातीलाच आधी म्हटलंय. आणि ग्रॅटिट्यूडची एक ब्युटी म्हणून तुला एक सांगते की कसं आहे की काही गोष्टी आहेत ना ग्रॅटिट्यूड इन ॲडव्हान्स कराव्या लागतात. म्हणजे समजा तू एखाद्या दुकानात गेलीस आणि तू सांगितलंस की मला या रंगाची ही साडी हवी आहे, आणि तो म्हणाला की ती डिझायनर पीस आहे तर तो आता पुढच्या आठवड्यात येईल, तर तुम्ही पाहिजे तो बुकिंग करून जा. बरोबर? तू त्या दुकानवाल्याला ओळखत नाहीस, पण तू बुकिंग केलंस, तू एक साधारणतः 500 रुपये दिलेस समजा आणि म्हणालीस की मला हीच डिझाईन पाहिजे आणि पुढच्या आठवड्यात ती आली की मला तुम्ही फोन करा. तू बुकिंग केलंस आणि तू त्याला काय करतेस, क्षणार्धात तो लिहून देतो आणि तुझ्या तोंडून येतो थँक्यू. आता ही गोष्ट तुला मिळालीही नाहीये तरी तू थँक्यू बोलतेस. कळलं का? हे ग्रॅटिट्यूडच आहे ना. हे फार वेगळ्या लेवलचं ग्रॅटिट्यूड आहे. जेव्हा जे गोष्ट जनरेट पण झाली नाही, ती तुला मिळालीच नाहीये, तुला माहित नाही तो 500 रुपयातनं खरंच ती बुकिंग करेल किंवा नाही, कारण तो तुझ्या कोणी ओळखीतला नाही, पण एक विश्वास. मग जेव्हा आपण ह्या तत्वावरती असतो इथे, तेव्हा एखादी गोष्ट म्हणजे जसे एंजल्सची थेरपीज आहे किंवा काय, तुम्ही इन ॲडव्हान्स जेव्हा काही थँक्यू बोलता ते पोहोचतं. कोणाला नाही आवडत वाहवा केलेली, कोणाला नाही आवडत शाबासकी दिलेली, कोणाला नाही आवडत कौतुक केलेलं. म्हणून ग्रॅटिट्यूड आहे. पण त्याचा कन्सेप्ट हाच आहे, नंतरही थँक्यू म्हणा, पण इन ॲडव्हान्स थँक्यू म्हणाला ना त्याची ब्युटी अजून वेगळी आहे. आणि तेव्हा ती त्याची पोचपावती वेगळी असते की अरे हिने आधीच मला ग्रीट केलं या गोष्टीसाठी, मग मला जास्त लक्ष द्यायचं असं. म्हणून ग्रॅटिट्यूड सगळ्यामध्ये झालं ग. म्हणजे कोणतीही तू गोष्ट, आणि लहान मुलांना तर प्रकर्षाने ती सवय लावून द्यावी. आपण देतोच ना, चॉकलेट दिलं, कोणी दिलं थँक्यू म्हण सांगतो आपण असं. बरोबर. पण त्या थँक्यू मध्ये नुसतं ते व्यवहारिक थँक्यू नाही, त्याला त्याची जाणीव करून द्यावी मनापासून. हा, म्हणजे कधी कधी काय असतं लहान मुलांना पण आणखीन एक महत्वाचं, आपण मगाशी जेव्हा घराच्या बद्दल बोलत होतो की मुलांना काहीतरी ठराविक गिफ्ट हवी असतात. कळलं का? पण तुम्ही महत्व त्यांना लहानपणी, म्हणजे जेव्हा अगदी ती 2 वर्षाची बाळं आहेत, आता ती शाळेत जाणार आहेत, त्यांना एका पेन्सिलचं पण महत्व, म्हणजे जर का टीचरनी तुझ्या काहीतरी चांगल्या कामासाठी एक पेन्सिल जरी तुला बक्षीस म्हणून दिली तरी त्या पेन्सिलला फार मौल्यवान म्हणून तू जपावं, ह्याची जाणीव करून द्यावी लागते त्यांना. मुलं काय करतात, पेन्सिल आहे ठेवून दिली, पण ती पेन्सिल जेव्हा ते नाचवतात ना की मला टीचरनी दिली, मला टीचरनी दिली, हे ग्रॅटिट्यूड आहे. कळलं? आणि ही भावना निर्माण करणं, म्हणून आपल्यामध्ये हे पण होतं ना, 1 तीळ 7 जणांनी वाटून खावा. तसंच प्रत्येक गोष्टीला, जी गोष्ट तुला मिळाली आज, ही जी तुझी अचिव्हमेंट आहे,
ती सांभाळणं. पण मग ती छोटी असो किंवा मोठी असो, मोठ्याच गोष्टींची तारीफ करायला पाहिजे आणि शो ऑफ करायला पाहिजे असं नाही. एक आईने दिलेली शाबासकी. पण आम्ही कधीच आमच्या मुलांना अशा गोष्टीचं प्रलोभन दिलं नाही. एक शाबासकी मिळवणं म्हणजे त्याला खूप अप्रूप, की मला शाबासकी मिळाली. कळलं का? ही गोष्ट जी आहे ना, ही तुम्हाला घडवते. आणि मग तुम्हाला व्यक्तीचं तोलून मापून कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही परिमार्जन करतात यापेक्षा मला किती ती गोष्ट भावते, त्यामधून तुम्ही व्यक्त व्हायला शिकता. मी ग्रॅटिट्यूड म्हणेन आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्यासोबत माझा एपिसोड झाला. ग्रेटफुल आहे मी त्याच्यासाठी. स्वामींची थँक्यू. ते सगळी स्वामींची कृपा आहे. त्यांची इच्छा म्हणूनच मी तुझ्या समोर बसलीये. पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की छोटी असो किंवा मोठी असो, पण जाणीव होणं जाणीवच महत्वाची आहे. त्याच्यासाठी काही कोर्स करायची गरज नाही ग. ते आतून व्हायला पाहिजे. आतून वाटलं व्ह्युअर्सला की काय गोष्ट. मिळेल माहिती नाही, पण मला जे मिळायचं ते मला मिळालं. नाही सगळ्यांनाच मिळेल. आपले कधी पण कोणत्याही गोष्टी जेव्हा इथे स्वामींच्या कृपेने होतात त्यांना ब्लेसिंग्स मिळतच राहणार. न्यूमरोलॉजी म्हटलं की मला मुलांक, भाग्यांक हे माहिती आहे. ओके. पण मी तुमच्या इन्स्टा आयडी वरती पाहिले की तुम्ही काही नंबर्स सांगतात. इव्हन हम्म. खूप जणांकडनं मी ऐकले की ते नंबर्स पेपरवरती लिहा, उशीखाली ठेवा किंवा मांडीवर लिहा किंवा हातावर. हे कसं काम करतं? असं असतं, एंजल थेरपीमध्ये काही नंबर्स हे दिलेलेच आहेत. आणि इथे माझ्याकडे मी सांगेन की जेव्हा काही नंबर्स दिलेले जातात तेव्हा पूर्णपणे त्या कनेक्शननीच येतात. म्हणजे एखाद्याचं काही गोष्ट आहे तर एखादाही नंबर माझ्या साईडनी जाण्याची मला परमिशन नव्हती. ते दाखवतातच, हे द्यायचंय, हेच द्यायचंय, तेच आपल्याला डिलिव्हर करायचंय. त्याच्यानंतर हिलिंग सुरू होतं त्या गोष्टीसाठीच. म्हणून मी सांगते लोकांना की दिलं आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर ऍटलिस्ट तुम्ही रिव्हर्ट व्हा. म्हणजे हिलिंग मग मला पण थांबवायला त्या साईडला, जे स्वामींच्या कृपेने होत असतं. तर नंबर्स ही अशी गोष्ट आहे ना की तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत काही, ते लगेच जर का तुम्हाला कळतंय पण वळत नाही असं आपण जे म्हणतो ना, ते वळवण्यासाठी मदत करतो. कळलं? मग तिथे त्या त्या एनर्जीचं सप्लाय व्हायला सुरुवात होते आणि ब्लॉकेज हटतं. पण ते सुद्धा कसं आहे की एखादी गोष्ट साधी सर्दी खोकला सोडून दे विषय, काहीतरी मोठ्या मेजर गोष्टींवरती जेव्हा या गोष्टी तुम्ही वापरता तेव्हा तुमचं कार्मिक अकाउंट हे जास्त तपासलं जातं. कळलं? त्यामध्ये तू किती 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 काय काय गोष्टी केल्या आहेस त्याप्रमाणे ते नंबर्स तुला हळूहळू हळू रिलीज करते. पण त्यामध्येही लोकांना कंटाळा असतो, किती दिवस लिहायचं. तुम्ही किती काय माती खाल्ले मला नाही माहिती. लिहा की 2 मिनिटं पण लागत नाहीत लिहायला. साधी गोष्ट आहे, कुठेही जायचं नाहीये, काही डोंगर दऱ्या पार करायच्या नाहीये, तर ते करा. साध्याच आहे ना, कुठेही वाईट तर होणार नाहीये. मिळणार आहेत ते ब्लेसिंग्सच मिळणार आहे, हटणार आहेत ते ब्लॉकेजेसच हटणार आहेत. ते करू शकता. त्यांनी तुम्हाला फक्त एक, आपण म्हणतो ना, एक म्हणजे आपली पॉवर बँक मोबाईलची, जशी माझ्याकडे नाही आहे चार्जिंगला तेव्हा मी पॉवर बँक यूज करीन, तशी ती तुम्हाला तिकडे हेल्प करायला उभी राहते. आणि म्हणून ते नंबर्स इम्पॉर्टंट असतात. आणि ते प्रत्येकाच्या कार्मिक नुसार दिले जातात. हा, म्हणजे बघावं लागतं ग. म्हणजे उगाच मला वाटेल ते म्हणून मी दिलेत असं नाही. कार्मिकरित्या म्हणजे आता माझ्या इथे मी दुसऱ्यांचं मला माहित नाही, मी सांगतही नाही आणि मी दुसऱ्यांवरती कधी बोलू इच्छित नाही. मला जे काही येतो, दिलं जातं, कोणत्या गोष्टींचा ग्रुप करायचा आहे म्हणा, काय करायचंय हे देताना, ते महाराजांच्या तर्फे तर तेच देते. माझं तिथे काही चालवणं योग्य नाही. कारण इकडे जेव्हा आपण सेवेत असतो, समर्पित असतो, तेव्हा स्वतःचं टुमणं नाचवायचं नाही मी करते म्हणून. ते करतात, ते देतात, फक्त बसवले म्हणून बसलेले आहे, करायचं आहे तुम्हाला पुढचं काय. म्हणून ग्रॅटिट्यूड इम्पॉर्टंट. जसं हा नंबर आपण बोललो तसंच ना, अभिमंत्रित पाणी आपण म्हणतो, निशंक होई रे म्हणा, आणि त्यावेळेला म्हणताना पाण्याचं भांड घ्यावं आणि उदबत्ती लावावी आणि ते पाणी प्यावं, ग्रहण करावं. बरोबर. त्यातून व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात. हो, कारण कोणतीही चांगली गोष्ट ग, आज समजा तू 2 ग्लास पाण्याचे ठेव आणि त्याचं आय थिंक सो सायंटिफिकरित्या पण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे एखादं जेव्हा पाणी होतं त्याच्यावरती फार वाईट अफर्मेशन्स दिली होती आणि त्याच्यामध्ये तांदूळ की काहीतरी ठेवले होते त्या पाण्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यात पण तांदूळच होते वाटतं. आणि असं तिथे लिहिलं होतं की म्हणजे तू खूप वाईट आहेस वगैरे, असं तसं खूप वाईट लिहिलं होतं एका पेजवरती. आणि दुसऱ्या याच्यावरती की हे पाणी त्या तांदळाला खूप सजीव ठेवतंय, त्या तांदळामध्ये पण उत्तम स्पंदनं तयार झालेत वगैरे असं लिहिलेलं आहे. नंतर जेव्हा त्यांचे इमेजेस घेतले गेले ह्याच्यात सायंटिफिकरित्या, तेव्हा जे वाईट शब्द लिहिलेलं होतं ते पाणी एकदम डेट्रॉइड झालेलं दिसत होतं. त्याच्यात विचित्र बुडबुडे वगैरे असं, आणि इकडे छान अशी फ्लावर्सची इमेजेस वगैरे त्यांना दिसली होती असं. तर
ते तुम्ही काय बोलताय पाण्याच्या सोबत. म्हणून तर मगाशी जेव्हा म्हटलं, तुम्ही जेव्हा गॉसिप करताय, कोणाच्या तिसऱ्याबद्दल बोलताय, पाणी व्हायब्रेशन खेचतंय. जेव्हा तारक मंत्रासारखी गोष्ट किंवा आपण स्वामी नामावली आहे स्वामींच्या कृपेने, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तेव्हा जेव्हा प्रकर्षाने माणसाने त्या 3-3 वेळा पाण्यासोबत ठेवून त्या गोष्टी आजारपणाच्या वेळेला घेतलेल्या आहेत, तेव्हा अक्षरशः लोकांना अष्टगंधाचे सुगंध त्या पाण्यामध्ये, हे पाणी ना जड झालेलं तुम्हाला जाणवतं. नॉर्मल पाणी असं जे पातळ आपण म्हणतो ना, ते त्याच्यात जडत्व निर्माण झालेलं तुम्हाला जाणवतं, कारण ते अभिमंत्रिकच होतं. ती जी स्पंदनं त्याच्यात उतरतात, पाणी पटापट कॅच करतात ना तुमची गोष्ट. म्हणून पाण्याच्या समोर काही गोष्टी उगाचच बोलू नयेत. चांगलं तेच बोलावं, नाही तर वाईट असेल तर बोलूच. कसं असतं, पुण्य आहे ना, पुण्याच्या गोष्टी असतात ना, त्या चांगली कर्म करून पुण्य मिळवण्यापेक्षा वाईट कर्म न करता पाप तरी कमी करा, असं आहे. कुठून चांगलं काम करशील त्याच्यातून तुझा पुण्याचा साठा कसा वाढेल हे मी सांगू नाही शकत, पण तुम्हाला जे दिलेलं आहे काम आणि त्याच्यातून तुम्ही जर का योग्य करत नसाल, अनुचित करत होत असेल त्या गोष्टी काहीतरी, तर तिथे जेव्हा पाप घडतं तेव्हा ते जास्त बाधक होतं. म्हणून पुण्य वाढवण्यापेक्षा पाप कमी करावं. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, की खूपदा असं होतं की आपण मोटिवेशन ऐकतो किंवा मेडिटेशन करतो, सगळं काही करतो, पण ते तात्पुरतं काळापुरती राहतं. कारण फेम आहे, ग्लॅमर आहे, हे सगळं वर्ल्ड आहे, करिअर आहे, अपेक्षा आहे, ह्या सगळ्यामध्ये स्वतःला कसं सांभाळावं, मानसिक दृष्ट्या स्वतःला आपण प्रोटेक्ट कसं करू शकतो? मगाशी मी याचं उत्तर दिलंय तुला थोडक्यात. म्हणजे कसं आहे की मी काढायचं, तुला काय सांभाळायचंय स्वतःला. आपलं काही आहे तर आपण सांभाळू, आपलं काही आहे तर ते आपण वाढवायला पाहिजे, कळलं का. आणि त्यातून महत्वाचं म्हणजे जसं माझं सारखं तेच सांगणार, तुमच्या या सगळ्या मटेरियलिस्टिक वर्ल्डला तुमचे भाव महत्वाचे आहेत, कळलं का. आज खूप यशस्वी लोक, मोठ्या मोठ्या म्हणजे पदव्यांवरती जे आहेत, खूप राहणी त्यांची अतिशय साधी आहे. तुला वाटणार पण नाही की हा माणूस करोडपती बाजूला बसला असेल तर. बरोबर. काय दाखवायचं आहे, काय ग्लॅमर. सगळ्यांना शेवटी वृद्धपणा येणारच आहे, कळलं का. त्यामुळे आपण काय मेंटेन करतोय, तुम्ही तुमचं सोल मेंटेन करा, स्वतःशी गट्टी. बरोबर. ती तुम्हाला जास्त मानसिक फेम देईल, कळलं का. ह्या वलयामध्ये फसून जाण्याची गरजच नाही. मृगजळ हे सगळं, पण ते तुम्हाला फसवण्यासाठी आहे. जो व्यक्ती आज तुझ्या तोंडावरती चांगलं बोलतो, तोच कधी तुझ्या तोंडून मागे, तुझ्या पाठीमागे किंवा तोंडावरती वाईट बोलेल हे तू काही प्रेडिक्ट करू शकत नाहीस. त्यांच्यासाठी दुःख किंवा त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं मला करायचंय, त्यापेक्षा मी महाराजांसाठी काय चांगलं करून दाखवू शकते समोरच्याला, जे बघणारे ते आहेत, ते कधी यामध्ये दुजाभाव नाही करणार. मग जे काही वलय आहे ते सगळं पेटीत बंद करून ती चावी अशी फेकून द्यायची, की जी कधी ओपनच नाही करायची. मग तिथे काही चिकटत नाही आपल्याला. बरोबर. काय चिकटवताय तुम्ही, काय तुमचं आहे तर तुम्ही चिकटवणार. म्हणून हे जे आहे वलय, त्यापासून लांब राहणं कायम शहाणपणाचं आहे. आपण काय आहोत तर आपण त्या तत्वाशी एकरूप होणारे एक साधं व्यक्तिमत्व जे आपल्याला आहे दिलेलं महाराजांनी, ते आहोत. ही स्पिरिच्युअल जर्नी आहे. सगळेच यामध्ये येतील असं नाहीच आहे ग, कळलं का. पण सरते शेवटी सगळ्यांना फक्त मानसिक शांतता आणि समाधानच पाहिजे आहे, हे अतिशय हायलाइटेड वर्ड आहे, सेंटेन्स आहे. त्यामुळे भलेही म्हणाला की देवदेव करतात, हे करतात, ते करतात, पण शेवटी एक क्षण असाही येतो जेव्हा तीच व्यक्ती हॉस्पिटलाइज होते आणि डॉक्टर म्हणतो अब दवा की नाही दुआ की जरूरत आहे. आणि तेव्हा त्याला जे फ्लॅशबॅक्स होतात की मी कधीच काही केलं नाही, कळलं का. त्यामुळे नुसती मंदिरामध्ये डोनेशन देऊन पावत्या फाडून गोष्टी होत नाही. पावत्या तुमच्या कर्माच्या फाडल्या पाहिजेत. ती पावती रुजू करा महाराजांच्या समोर. तुम्ही काय देताय ते 50-100 रुपये देऊन तुमचे ब्लॅकचे मनी व्हाईट होणार नाहीये. ते करणंच पहिलं बंद करा. आपल्या कार्यातनं व्यक्त व्हा.
ज्यांना गरज आहे तिथे तुम्ही त्या एनर्जीज, पैशातनं सगळ्यांनाच जमेल असं नाहीये, पण 2-4 चांगले शब्द म्हणा, आपुलकीचा एक ओलावा तिथे जर का दिलात, तर तेव्हा ती ऊब गरजेची आहे, जी मिळत नाही खूप जणांना आणि देताही येत नाही. पण ती देण्याची कॅपॅसिटी निर्माण केव्हा होते? जेव्हा तुमचं अनाहत चक्र आहे ते छानपैकी तुम्ही डेव्हलप करता तुमच्या रेकी साधनेतनं, तेव्हा तुम्हाला एक आतून वाटतं काहीतरी, मला काहीतरी छान बनवायचं. मग तेव्हा हे तुझं जे फेम ग्लॅमर वगैरे ना, ते बाजूला चालत राहतं. तुला काही त्याचा फरक पडत नाही. तू छानपैकी, म्हणजे खूपदा एक असं चित्र पण मी पाहिलं होतं की नॉर्मल लोक ही अशी आय कॉन्टॅक्ट मध्ये चालतात, रेकी साधका असा चालतोय, त्याचं लक्ष असं आहे की वरून लाईट येते काय, कळलं का? तसं चित्रच होतं ते, माझ्याकडे आहेही अजून ते. म्हणजे तुम्ही त्या लाईटकडे जास्त फोकस दिलाय की हे इथे असं नाही, बरोबर, इथे नेणारे ते आहेत, ते नेतील तुम्हाला बरोबर. आय थिंक महाराजांचं बाळ बनायचंय बस, म्हणजे तसं बनलं बाळच आहात, त्यांचं बाळ तुम्ही आहात, प्रेम तुम्हाला बनता आलं पाहिजे. पाहिजे. त्यांनी बाळ म्हणूनच घेतलेलं आहे, पण आपल्याला बनता येत नाही ना, कारण आपल्याला वेगळंच काहीतरी पाहिजे. हो, आपल्याला असं हे काहीतरी केलं तर मठात मंदिरामध्ये कुठेही उभं राहताना काहीतरी आतली इच्छा पाहिजे, काय तेच जर का सांगत उभं राहायचं आहे, बरोबर, तर एखादी व्यक्ती कंटाळणार, तूही कंटाळशील, तुझ्याकडे कोणतरी सारखं मागणंच करतंय काहीतरी की मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, तू पण ना आली मागायला आली काहीतरी, बरोबर. आणि परत ते जे तत्व आहे ते ब्रह्मांड नायक आहे, त्यांना तुम्ही न मागता सुद्धा सगळं कळतंय, पण तुझ्या योग्यतेचं द्यायचं हेही कळतंय. पण मग योग्यतेचं जेव्हा मिळतं तेव्हा तुला जपता आलं का ते खूप महत्वाचं आहे. हा, पुन्हा त्याच्यावरती पण काम आहे, म्हणून परीक्षा आहे. सांगणं वारंवार जर का झालं तर त्या सांगण्यातनं तुला समजलंच नाही आणि शिकलं नाही काहीच नाही, तर तुझा जॅकपॉट गेला. बरोबर, आहे तिथेच. हा, म्हणून सारखे ते येऊन सांगणार नाहीये तुम्हाला, काय कोणतरी माध्यम उभं राहून तुला सांगणार, हे हे आहे बाबा तुझं, तुला घ्यायचंय की नाही, तुला ते वाढवायचंय की नाही, तुला ते आपलंसं करायचं की नाही, हे तत्व तुला सांभाळायचं आहे. नाही तर ते तुझ्यापर्यंत आलंच नसतं. मग त्यात वाढ कशी करायची हे आपलं आपलं ठरवायचं. आणि पुन्हा प्रश्न फाउंडेशनचाच येतो की फाउंडेशननेच आपली, कारण म्हणून एकट्यात म्हणजे स्वतःशी बसावं. आज बसत नाहीयेत ना लोक, बसायलाच मागत नाहीत, बघ ना. 1 मिनिट बसायला म्हणतात की आमच्याकडे भरपूर विचार येतात. येऊन देत ना विचार, येऊन देत, तुम्ही नाही आहेत साधू संत, आपण नॉर्मल माणसं आहोत, येऊन देत विचार, पण विचार जाण्यासाठीच येतात. एकदा येतील, दोनदा येतील, 100 वेळा येतील, पण प्रत्येक वेळेला जर का महाराजांना दिसतंय तरी हा बसतोच आहे, तेव्हा कुठेतरी काम सुरू होईल. गिवअप का करता? असं आहे. लगेच माणसाला कसं आहे, क्विक 2 मिनिटची नूडल्स, 2 मिनिट की मॅगी पाहिजे, ते नाहीये तिथे महाराजांकडे. मेहनत नकोय. पटकन नाही मिळणार आहे इथे काही, इकडे सातत्य हवंच. आणि सातत्य हवं कशाबरोबर? श्रद्धेसोबत विश्वास. श्रद्धा आणि विश्वासातला पण फरक जमला पाहिजे, कळायला. श्रद्धा सगळेच ठेवतात, पण काही वाईट झालं, काही झालं तेव्हा रागाने बोलतात. हो, माझ्यासोबतच असं का देवाने, आणि परत तू असं का केलंस, तुझं एवढं केलं, आम्ही देवाचं एवढं करतो, पण तरी अरे आम्ही, हा किती चुकीचं वाक्य आहे. इथेच मी, तुम्ही नाही, तुम्ही देवाचं करता की तो तुमचं करतोय? काय तुम्ही करणार? काही करू शकत नाही अनलेस अँड अंटिल त्यांची इच्छा की तुम्ही हे करावं. मग आम्ही देवाचं करतो, एवढं करतो, तेवढं करतो, का करू नका. मग तुम्हाला जर का तिथे आम्हीचं लेबल चिकटवायचंय तर ते करणं नाही, ते स्वार्थ आहे आणि ते मागणं आहे. त्यामुळे करायचं असेल तर निस्वार्थी व्हा, समर्पित व्हा आणि मगच करा. तर जे काय मिळायचंय ते फार सात्विक, सुंदर ब्लेसिंग्स मध्ये मिळेलच. जसं आज आपण आता हा पॉडकास्ट करतोय, आपण इथे विषय ग्रॅटिट्यूडचा घेतला. आज ग्रॅटिट्यूड मधनं जे लोकांना कळेल, त्या गोष्टीतनं जे ब्लेसिंग्स मिळतील ह्या आजच्या टॉपिकला, त्यातून त्यांचे ब्लॉकेजेस हटतील. आणि विषय महत्वाचा होता. उगाच आलोय, बसलोय, काहीतरी वेगळ्याच विषयावरती डिस्कशन होत आहे, मग त्याला काही अर्थ नाही.
काय दिलं. हा, कारण ती अगेन व्हायब्रेशन्स क्रिएट करते. बरोबर. ती एनर्जी एक वेगळी आहे. आणि ती एनर्जी जर का सगळ्यांना काहीतरी समाधानकारक मिळते, उत्तरं मिळतात लोकांना काहीतरी, जे तुमची फाउंडेशन तुम्हाला क्रिएट करायला मदत करतील, तर आतून सुखावणारा जो व्यक्ती आहे, जो ऐकेल हे, तो तुला नक्कीच ब्लेसिंग्स देईल की नाही. हो. मग अशा ब्लेसिंग जर का तू साठवत राहशील आपोआप नकळत, तेव्हा तो जॅकपॉट कधीतरी ओपन होणार. जेव्हा तू म्हणणार की आज माझा जॅकपॉटच होता, तेव्हा तुला कळणारही नाही. हा, ब्लेसिंग्स होत्या. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमचे ब्लेसिंग्स काउंट करा. दुःख काउंट करतायत लोक इथे, हे नाहीये ते नाहीये कंप्लेंट बॉक्स करून. ते करण्यापेक्षा मी किती भाग्यवान आहे आणि मी किती ब्लेसिंग्स मध्ये आहे हे काउंटिंग सुरू कराल, तेव्हा तुम्ही तेवढं द्याल. आणि ते देता आलं पाहिजे. कारण ज्याला देताय त्याला ते समजलं नाही तरी चालेल, पण देण्याचे भाव महत्वाचे आहेत. तिथे आय थिंक असं बघण्यापेक्षा असं बघणं महत्वाचं. हा, कारण असं बघाल तेव्हा तोच दिसतोय. रस्त्याने चालताना बघू नका, नाहीतर म्हणाल की हिने सांगितल्या वरती बघा आणि खड्ड्यात पडलं. असं नाही, म्हणजे विचारातून तुम्ही असे बघा की माझ्यासोबत कोण आहे. जर का माझ्यासोबत परमात्मा आहे जो आतमध्येच आहे, शोधतायत बाहेर ना. म्हणून तर मगाशी मी म्हटलं, विकेंडला बाहेर जाऊन बसण्यापेक्षा काही वेळ एकांतात स्वतःशीच बसा आणि त्याच्याशी हितगुज करा. स्वतःशी हितगुज करणं, नामस्मरणामध्ये आतमध्ये अंतर्मुख होणं. मग कसं असतं म्हणजे रात्री जर का नामस्मरण चालू असेल, समजा सकाळी उठलीस आणि त्या क्षणाला पण पटकन भगवंताचंच नाव मुखातनं पहिलं आलं, तर समजून जर रात्रभर तेच चालू होतं आतमध्ये आणि त्याने किती तुझं कोडिंग केलं आणि किती तुझ्या व्याधी मुक्त केले, रिपोर्ट्स बघा तुमचे नंतर कसे येतात. असं आहे. पण त्या गोष्टींवरती विश्वास, म्हणजे श्रद्धा आणि विश्वासातला फरक समजणं तेवढं गरजेचं आहे. ना तुमच्या एका मुलाखतीमध्ये ऐकलं होतं की तुमच्याकडे ही रेकीची विद्या आली, ही स्वामींची आहे. म्हणजे एनर्जी प्रत्येकाकडे आहे, पण तुम्हाला जी नाही, जे स्वामींचं आहे ना, स्वामींचे आशीर्वाद म्हणून स्वामींनी गोटा दिलेला आहे वैद्य परिवाराला. कळलं का? आणि तिथून हे तत्व, हे करण्याची बुद्धी ही महाराजांची आहे. पण रेकीमध्ये जे सिम्बॉल्स आहेत ते मिकाओ उसुई सर, हयाशी सर, मॅडम तकाता, ते ग्रॅटिट्यूड अगेन, ते गुरु आहेत त्यातले. त्यांनी हे सगळीकडे पसरवलं ह्या गोष्टी. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण एक्सचेंज करतो तेव्हा त्या फुकटही करू नयेत, कारण त्याची व्हॅल्यू राहत नाही. कळलं? आज जेव्हा इकडे ह्या फॅमिलीमध्ये तुम्ही जेव्हा एंटर होता, जेव्हा, तेच मी म्हणते की स्वामी परिवार तुम्ही म्हणता. हा, स्वामी परिवार का? कारण इथे बांधले जाणारे हे इकडे जे स्थान आहे चिपळूणचं, दहिवलीतलं, त्या स्थानाशी तुम्ही जुळले गेले आहात. तुमच्या अट्युनमेंट जेव्हा होतात तेव्हा महाराजांच्या तर्फे ज्या ब्लेसिंग्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात. माध्यम म्हणून जरी मी असली तरी करणारे महाराज आहेत. करणारे मिकाओ उसुई सर, हयाशी सर, मॅडम तकाता ह्यांच्या तिथे सात्विक लहरी आहेत. कळलं का? पण जेव्हा तुमचं गुरुतत्व तिथे मिळतं आणि गुरुतत्वाकडनं तुम्हाला मिळतंय ह्या गोष्टी, जेव्हा प्रत्येकाला आज इथे कळतायत, म्हणून इथे परिवार जुळला गेला आहे. कारण महाराजांना तुम्हाला सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवायचं आहे. आता हे बांधणं फार महत्वाचं आहे. कारण इथे प्रत्येक व्यक्ती येणारा हा काही ना काहीतरी दुःखात येतो, किंवा जसं आधी त्याला काहीतरी असं मटेरियलिस्टिकच पाहिजे असतं. पण जेव्हा तो अपग्रेड होतो, जे त्याचं फाउंडेशन तो क्रिएट करतो, तेव्हा त्याला कळतं की मला ऍक्च्युअल मध्ये काय पाहिजे. आणि मला ऍक्च्युअल मधल्या गोष्टी समजल्या की मटेरियलिस्टिक आपोआपच सहज होऊन जातं. त्याच्यासाठी प्रयास करायला लागत नाही ग. कळलं? आज ज्या प्रकाराने आपण म्हणतो ना की लक्ष्मी आहे, तिला विष्णूची जर का तुम्ही साधना केली तर लक्ष्मी तिथे जास्त रमते. तसंच हे आहे. जेव्हा तुम्ही गुरुतत्वाशी एकरूप होता तेव्हा ह्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत सारखं जे रट लावलेली असते, त्या कधी तुम्हाला अशाच आशीर्वाद म्हणून ते देतील ते तुम्हाला कळणार नाही. पण महाराज चमत्कारासाठी नाही आहे. कळलं का? हा, तुम्ही ते चमत्कार म्हणून घेऊ नका, पाहू नका. हो, मला काहीतरी मॅजिक बघायला मिळेल, चमत्कार. कारण फक्त चमत्कार म्हणूनच दाखवलं गेलं महाराजांना, तर तुम्ही गुरुतत्वाशी कसं जुळणार? मग चमत्कार होतात म्हटल्यावरती काहीतरी मागणं आलं. आज मला सांग की तू 5 किलो साखर घेऊन आलीस आणि त्यातली एक मूठभर साखर तू मुंग्यांना सोडलीस,
तर त्या मुंग्यांना ते भरपूर अप्रूप आहे की मला मुठभर साखर अचानक मिळाली, तिला जॅकपॉट लागला. पण त्या तुला काही आहे का त्याचं? त्या 5 किलोतली एक थोडीशी मूठ साखर तू ठेवलीस, नाहीये. तसंच आहे. चमत्कार आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या फार तुच्छ लेवलवरती आहेत महाराजांसाठी. ते बघण्यापेक्षा ते मातृत्व, ती भावना, ती शिस्तप्रियता, ते जे काही आपण म्हणतो ना एक डिवोशन आणि आपली एकमेकांच्या सोबतची बांधलेली गाठ, हे पाहणं गरजेचं आहे. महाराजांनी ह्या दृष्टीतून बघा, तेव्हा महाराज कळतील, तेव्हा महाराज समजतील आणि तेव्हा तुम्ही महाराजांच्या जवळ पोहोचाल, कुठेतरी प्रयत्न कराल पोहोचण्याचा, आणि मग जे मिळेल ते समाधान असेल. आणि ते समाधान लाखो रुपये खर्च करूनही कुठे मिळणार नाही, असं इतक्या लेवलचं असेल. आणि ते आज इथे जे ऐकतील त्यांनाही तसंच समाधान मिळेल, एवढी तू खात्री ठेव. कारण आपण जे शेअरिंग केलंय त्यांनी कुठून तरी आतला जो भाव आहे माणसाचा तो कुठेतरी बदलायला, त्यांच्या पेशी सुधारण्यासाठी जी मदत होत असते, आपण काहीतरी चांगलं डिलिव्हर करतो तेव्हा तेव्हा ते ब्लेसिंग्स होतात. आणि जेव्हा ब्लेसिंग्स होतात तेव्हा अबंडन्स आपोआपच येतं, प्रॉस्पॅरिटी आपोआपच तयार होते. म्हणून आपण स्वतःची एक कुवत निर्माण करू नये, कारण आपण ती कुवत आखू शकत नाही. आपल्या लिमिट्स, आपल्या बाउंड्रीज आपण आखण्यापेक्षा त्या ब्रह्मांड नायकाने आखलेल्या आहेत आणि ते परमतत्व आपल्याशी आहे जुळलेलं. म्हणजे आपली झेप केवढी मोठी आहे त्यावरती लक्ष देणं आणि स्वतःवर काम करणं, स्वतःसोबत बसणं. सारखं सारखं मी हे सांगते, सुरुवातीपासून मी हे सांगते, स्वतः सोबत बसा, एकांतात हितगुज आतून होऊन देत, आतून विचार डेव्हलप होऊन देत, आतून आन्सर्स मिळून देत. बाहेर शोधण्याची गरज लागणार नाही आणि तुम्ही सॅटिस्फाईड व्हाल. खरं सगळं मी तर म्हणेन की खूप छान होता आजचा हा पॉडकास्ट. खूप खूप थँक्यू. कारण मेन जे आपण म्हणतो ना, सगळे शोधत असतात ते 3 फंडे असतात, म्हणजे सुख पाहिजे, समाधान पाहिजे आणि शांती पाहिजे. आय थिंक हा पॉडकास्ट तेच देईल, सुख, समाधान आणि शांती. कारण नेमकं सुख, समाधान आणि शांतता कशात आहे हे आज कळालंय. हो, ऍक्च्युली म्हणून तर मी माझ्या त्या ह्याच्यात टॅगलाईन असते, लव्ह, रिस्पेक्ट अँड ट्रस्ट. त्यामुळे ते महत्वाचं, सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन मध्येच चालतात. पण कायम लक्षात ठेव, आणि सगळ्या व्ह्युअर्सना मी मेन सांगेन की दिस इज अ 2 वे प्रोसेस. इकडे एकट्याचा काम नाही. दिलं तर ते लाखो टक्के दिलं जातं, तुम्ही 100% तरी घ्यायची तयारी ठेवा, तर ते पोहोचेल. पोहोचण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि थोडासा स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल. आणि जेव्हा स्वतःसाठी वेळ तुम्ही देता तेव्हा गोष्टी वेगळ्या असतात. जाता जाता शेवटचा प्रश्न की स्वामी परिवार तुम्ही म्हणालात, ह्या स्वामी परिवारामध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं असेल किंवा जुळायचं असेल, तुमच्याशी पुन्हा कनेक्शन करायचं असेल, कनेक्ट व्हायचं असेल, तर ते कशा पद्धतीने होऊ शकतं? जास्त सगळे वेगळ्या अँगलने जेव्हा क्वेश्चन्सला येतात ना, की हे काय पाहिजे ते पाहिजे, त्यापेक्षाही मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही रेकीसाठी इथे जुळता तेव्हा रेकीमधून ज्या गोष्टी डेव्हलप होतात त्या तुम्हाला खूप काही देऊन जातं. कारण स्वामी परिवार हा रेकीमधून तयार झालेला आहे. इथे साधना आणि तुमची जडणघडण स्वतःशी, तुमची स्वतःचीच ओळख नव्याने करून देणं, ह्यासाठी स्वामी परिवार आहे. इथे मला हेच पाहिजे तेच पाहिजे त्यापेक्षा तुम्ही किती चांगलं आयुष्य काढू शकता, चांगल्या विचारातून काढू शकता, चांगल्या तत्वाशी जेव्हा तुम्ही एकरूप होता तेव्हा तुमची संगत, तुमच्या सगळ्या गोष्टी कशा डेव्हलप होतात, तुमच्यातली अपलिफ्टमेंट कशी तुम्हाला पाहायला मिळते, या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून हा स्वामी परिवार आहे. इकडे आपण फार वेगळ्या विचारातून आणि महाराजांच्या प्रेमाने एकमेकांशी बांधले गेलो आहोत, म्हणून हा स्वामी परिवार आहे. त्यासाठी म्हणून मी नेहमी म्हणते लव्ह, रिस्पेक्ट अँड ट्रस्ट ते श्री स्वामी कृपेने आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात आणि हाच आहे स्वामी परिवाराचा की फॅक्टरच आहे की रेकी. तुम्ही जसं सुरुवात करताना तुम्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू वक्रतुंड महाकाय म्हणाला, तसं आज शेवट करताना काही आपण नामस्मरण करूया. हो. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. धन्यवाद. पुन्हा एकदा नवराष्ट्र आणि नवभारत स्टुडिओकडून आणि आमच्या सगळ्यांकडनं, पूर्ण टीमकडून तुम्हाला धन्यवाद देईन की तुम्ही आज इथे आलात, वेळात वेळ काढून आणि खूप छान गोष्टी आम्हाला सांगितल्या.
कुठेतरी बघण्याचा आयुष्याकडे एक वेगळा मार्ग म्हणाला किंवा दृष्टिकोन बदललाय, त्यासाठी खूप खूप ग्रेटफुल आणि ग्रॅटिट्यूड. ऑफकोर्स मी सुद्धा ग्रॅटिट्यूडनीच हा आपला आजचा टॉपिक वाइंड अप करेन. महाराजांना सर्वात प्रथम, की ज्यांनी मला माझ्या वाणीतनं आज स्वामी व्यक्त होत होते असं मी म्हणेन. आणि त्यामुळे ऑफकोर्स माझं गुरुस्थान, त्याला माझं नेहमीच नतमस्तक आहे. आणि तिथेच म्हणजे जे माझं नावच आहे, जे मी म्हणते की प्राजक्ता, आणि ती स्वामींच्या चरणावरतीच वाहिली गेली आहे. त्यामुळे सदैव माझ्या हातून काही ना काहीतरी चांगलं घडत राहावं आणि लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयास राहील. आणि त्यासाठी एक उत्तम विचार आणि उत्तम संगत कायम सोबत राहावी, हेच आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि तुला सुद्धा थँक्यू. तुझे प्रश्न खूप छान होते, ज्यामुळे लोकांना स्वतःची खूपशी उत्तरं भेटतील. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.